लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोळ्याच्या सणाच्या दिवशी नांदूर नाका परिसरात उसळलेल्या निमसे धोत्रे कुटुंबातील वादामध्ये जमावाच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून क्षुल्लक वादातून एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोळ्याच्या दिवशी निमसे कुटुंबातील एका तरुणाला धोत्रे कुटुंबियांनी मारहाण केल्याने वादाची ठिणगी पडली होती। याचा वचपा काढण्यासाठी संतप्त निमसे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जमाव जमवून धोत्रे कुटुंबियांवर हल्ला चढवला। काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या जमावाने धोत्रे कुटुंबियांना बेदम मारहाण केली। हल्ल्यात राहुल संजय धोत्रे याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली। राहुलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच धोत्रे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। राहुलच्या मृत्यूने नांदूर नाका परिसरातील वातावरण अधिकच चिघळले आहे। परिसरात प्रचंड तणाव असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.